ॐ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। अनंतकोटसिद्धदेवताभ्यो नमः। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, कुलस्वामिनी, कमलजा मात देवताभ्यो नमः। मुरली मनोहर की जय। श्री राधे, जय राधे। श्री राधे, जय राधे। सर्व साधक बंधू भगिनींना माझा नमस्कार। साधक हो, पितृऋण भाग पहिला या व्हिडिओला आपण जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले धन्यवाद। माझा हेतू अनेकांपर्यंत पोहोचण्याचा आणि तो साध्य होताना दिसतोय। आपण दर्शक म्हणजे परमेश्वराचंच रूप आहात। मी आपणा सर्वांना प्रणाम करतो। मुरलीधर सेवा मंडळ हे चॅनल आपण यूट्यूबवर सुरू केलं आणि या चॅनलद्वारे किती लोकांनी हा व्हिडिओ बघितला हे लगेच लक्षात येतं। मी आज बसलेलो व्हिडिओ तयार करायला, त्यावेळी पितृऋण भाग 1 जवळजवळ 349 व्ह्यू या व्हिडिओला आलेले आहेत। आणि हे चॅनल तयार करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की भगवान मुरलीधरांच्या संस्थानातले उत्सव, महाआरती, अनेक उत्सव जे साजरे होतात त्याचं आपल्याला दर्शन घेता यावं आणि सद्गुरूंच्या आज्ञेने जे काही विषय मला दिलेले असतात त्यावर माझं मनोगत आपल्यापर्यंत पोचावं यासाठी हे चॅनल तयार केलं। या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि अनेकांपर्यंत पोचवा। चॅनल तयार करण्यामागे काही आर्थिक उद्देश माझा नाही आहे, फक्त माझं बोलणं अनेकांपर्यंत पोचावं आणि ते सेव्ह राहावं। कारण मला अनुभव आला की कोरोना काळात ज्या ध्यानयोगाच्या ऑडिओ मी तयार केल्या त्या माझ्याजवळ सुद्धा सेव्ह नाही आहेत। हे चॅनल तयार करण्यामागे आमचा नयन आणि सौरभ यांनी अथक प्रयत्न करून हे सगळं कार्य पार पाडलं, त्याबद्दल त्यांचंही ऋण आपण व्यक्त करूया। पितृऋण या पहिल्या भागात आपण प्रस्तावना बघितली। मी आधीच सांगितलं होतं की जीवात्म्याला जन्माला आल्यानंतर आधी कोणकोणते कर्ज फेडायचे याचा आपण अगदी प्राथमिक स्तरावर विचार केला। आज या भागामध्ये त्याचा थोडा विस्तृत विचार आपल्याला करायचा आहे। लक्षात घ्या, जीवात्मा ज्यावेळी जन्माला येतो, मानवी देहात ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी अनेक प्रकारच्या कसरती त्याला जन्मभर करायच्या आहेत। पहिली गोष्ट, प्राक्तन कर्म भोगायचे आहेत। पूर्वजन्मात तुमच्या हातून ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आहेत त्याची फळं या जन्मात भोगायची आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला जन्म देताना हे शरीर देताना, निरोगी शरीर देताना ज्या ज्या देवतांनी सहकार्य केलं, प्रत्येक अवयवाची एक एक देवता असते। डोळ्यांची देवता वेगळी, कानांची वेगळी,
तोंडाची वेगळी, जिभेची वेगळी, या सगळ्या देवतांच्या कृपेने हे शरीर आपल्याला प्राप्त झालं, मन प्राप्त झालं, बुद्धी प्राप्त झाली, ज्यामुळे आपल्या मोक्षासाठी आपण मानवी देहात विचार करू शकतो, तपश्चर्या करू शकतो. हे देवांचं ऋण आपल्याला या जन्मी फेडायचं असतं. याच्यासाठी आपण वयाच्या 50 वर्षापासून विविध शांती केल्या जातात. आपल्याला 61 केली, 71वी केली, अमृत महोत्सव केला, हे सगळं तुम्ही ऐकलेलं असेल. मुळात हे विधी म्हणजे त्या त्या टप्प्यापर्यंत मला ज्या देवतांनी निरोगी असं जीवन दिलं, शरीर दिलं, त्या देवतांची कृतज्ञता व्यक्त करणे हा या विधींमागचा उद्देश असतो. साधं आपण वाढदिवस साजरा करतो, त्या दिवशीसुद्धा फक्त केक कापणे आणि रस्त्यावर गाड्या लावून उभे राहणे आणि तिथे भिकाऱ्यासारखा केक खाणे हा वाढदिवसाचा विधी नाही आहे. वाढदिवसाच्या दिवशी सप्तचिरंजीव जे आहेत त्यांचे आपण आशीर्वाद घ्यायचे की मला पुढचं आयुष्य दे. आणि आयुष्य कशासाठी? तर माझ्या कल्याणासाठी, माझ्या उद्धारासाठी, मला जी तपश्चर्या करायची आहे त्याच्यासाठी मला निरोगी शरीर दे, अशी प्रार्थना त्यावेळी करायची असते. एकूणच जीवात्म्याचा मानवी जीवनाचा प्रवास हा अनेक अशा घटनांनी भरलेला आहे. एक ते सिनेमाचं गीत होतं, नाव कागज की गहरा है पानी, जिंदगी की यही है कहानी, फिर भी हर हाल में मुस्कुरा के दुनियादारी पडेगी निभानी. या पद्धतीने तुम्हाला पूर्वजन्माचे कर्म भोगायचे, देवऋणातून मुक्त व्हायचे, पितृऋणातून मुक्त व्हायचे आणि ते मुक्त होण्यासाठी पुण्य करून या सगळ्यांना वाटायचे. मग एक विचार येईल मनात की जर मी जन्मभर केलेलं पुण्य सगळ्यांनाच देत राहिलो तर माझ्यासाठी काय उरेल? आणि याच्यासाठी शास्त्राधाराने कर्म करणे. आपले गुरु, कुलस्वामिनी, कुलपुरुष यांच्या साक्षीने, दिवसा सूर्याच्या साक्षीने, रात्री अग्नीच्या साक्षीने आपण जे कर्म करतो त्यातला काही भाग हे ऋणमुक्तीसाठी दिला जातो आणि काही भाग हा आपल्या उद्धारासाठी ठेवला जातो. जसं कर्ज काढल्यानंतर त्याचा काही भाग कर्जात दिला जातो आणि शासन परिवार चालेल एवढा पगार आपल्याला देत असतं. अगदी तोच प्रकार या ठिकाणी असतो. पण त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही पुण्यकर्म करताना कुलस्वामिनी, कुलपुरुष यांना स्मरण करून आणि तुमच्या सद्गुरूंच्या आज्ञेने, त्यांच्या इच्छेने पुण्यकर्म करणं हे या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर जीवात्म्याला हे सगळे ऋण फेडताना जर त्याने त्यात कुचराई केली, म्हणजे तुम्ही स्वतः पुण्यकर्म करतच जीवन घालवणं हे ज्यामध्ये अपेक्षितच आहे. मी मागच्या भागात सांगितलं होतं की श्राद्ध केलं, पितर जेव घातला म्हणजे मी मोकळा झालो आणि माझं जीवन वाटेल तसं स्वैराचाराने जीवन मी आता जगेल, हा भाग अत्यंत चुकीचा आहे. जे व्यक्ती धर्माच्या, शास्त्राच्या आधाराने नियमपूर्वक जीवन जगतात, संयमाने जीवन जे जगतात, त्यांचाच शेवटी उद्धार होतो. हे अत्यंत 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 महत्त्वाचं आहे. ही एक गोष्ट मनात बांधून घ्या. आपण पितृऋणाविषयी बोलतोय. मागच्या भागात मी सांगितलं होतं की ज्योतिषशास्त्रात राहू
आणि केतू हे पितृदोष दर्शवणारे किंवा पितरांचा आशीर्वाद दर्शवणारे ग्रह जन्मपत्रिकेत असतात. जन्मपत्रिकेपासूनच या ग्रहांपासूनच आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. ज्योतिषांच्या मते आणि शास्त्रांच्या मते राहू आणि केतू हे ऋण दर्शवणारे ग्रह. ते आपल्या जन्मपत्रिकेत ज्या ज्या स्थानी असतात त्या त्या स्थानाविषयी सणसणीत अशुभ फल देतात. फक्त षष्ठस्थान आणि व्ययस्थान पत्रिकेतलं हे राहू केतूंना योग्य असते. तरी पण इतर स्थानात जर एक ग्रह असले किंवा राहूच्या जोडीला जर इतर ग्रह असले, मी मागच्याही भागात सांगितलं की राहू आणि चंद्र याला ग्रहण योग म्हटलं जातं. चंद्र हा मनाचा कारक आहे. पितृदोषाच्या आत्यंतिक तीव्रतेमुळे मनस्वास्थ्य कायमचं खराब होतं. जीवन जगण्याची इच्छा संपून जाते. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही अशी एक भावना मनात होते. म्हणून चंद्र राहू ग्रहण योग त्याची तत्काळ शांती केली गेली पाहिजे. दुसरं रवी केतू. सूर्य हा पितृकारक ग्रह आहे, आत्माकारक ग्रह आहे आणि तो केतूमुळे लवकर दूषित होतो. म्हणून रवी केतू हा देखील ग्रहण योग सणसणीत अशुभ फल देणारा ठरतो. राहू आणि केतूच्या एका संघात अनेक ग्रह येणं याला म्हणतात कालसर्पयोग. या कालसर्पयोगातून तुमचं पितृऋण स्पष्टपणे दिसत असतं. राहू केतूच्या या कालसर्पयोगाचे बरेच प्रकार शास्त्रात सांगितलेले आहेत. ज्या स्थानापासून हा योग घडेल, प्रथम ते सप्तम, द्वितीय स्थान ते अष्टम स्थान, अशा प्रत्येक कालसर्पाला वेगवेगळं नाव आहे आणि ते ऋण फेडल्याशिवाय तुमची जीवनात प्रगती होऊ शकत नाही. आता पितृदोषामुळे कोणकोणते फलं दिसतात किंवा कोणकोणते त्रास जाणवतात हे आपण थोडक्यात बघूया. लक्षात घ्या, कोणताही रोग तुम्हाला झाला म्हणजे त्या रोगाच्या लक्षणात एक कारण हे निश्चित असतं, मनस्वास्थ्य नाही, मानसिक ताण. सगळे रोग जसे मानसिक ताणामुळेच होतात त्या पद्धतीने तुमच्या जीवनात जे दुःख आहे, आधी व्याधी ज्या आहेत, आधी म्हणजे मानसिक रोग, व्याधी म्हणजे शारीरिक रोग. या आधी व्याधींसाठी प्राक्तन कर्माप्रमाणे ह्या जन्माचं पितृऋण हे सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं. या दोन कारणांनी तुमच्या मानसिक आणि शारीरिक दुःखांची सुरुवात होत असते. त्याची तीव्रता तुमच्या ऋणांवरच ठरत असते. म्हणून ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राच्या मदतीने उपाय करणं हे सगळ्या दुःख निवारणाचं महत्त्वाचं साधन आहे. लक्षात घ्या, तुम्हाला तपश्चर्या करायची आहे. चमत्कार हा प्रकार आपण बघतो. अमुक बाबाला शरण गेलो, या देवाच्या दर्शनाला गेलो की चमत्कार होईल, सगळे दुःख दूर होतील. कुठलाही देव क्षणार्धात दुःख दूर करत नाही. प्राक्तन कर्म आणि नियतीने लिहून ठेवलेले कर्म देव समोर असला तरी भोगावेच लागतात. महाभारतात बघा, कृष्ण जरी रणांगणावर हजर होते तरी त्यात अभिमन्यू मारला गेला. स्वतः कृष्ण हजर असून त्या ठिकाणी काही करू शकले नाही. या पुराण कथातून हाच बोध घ्यायचा असतो की कर्म एकतर भोगून किंवा तप करून संपवायचे असतात. या देवाजवळ गेलो आणि चमत्कार झाला, ह्या बाबाचा गंडा बांधला, रक्षा लावली आणि चमत्कार झाला, हा गैरसमज आहे.
ही अंधश्रद्धा आहे. जीवात्मा कर्म करण्यासाठीच जन्माला येत असतो. सत्पुरुषांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत, अगदीच खोटे आहेत असं मला म्हणायचं नाही, पण तुम्ही स्वतः कर्म करून धडपड ज्यावेळी करत असाल जीवन जगण्याची किंवा दुःखातून दूर होण्याची, त्या धडपडीलाच देवता किंवा सत्पुरुष मदत करतात. महाराज, मी 101 रुपयाची देणगी देतो, माझं दुःख दूर करा, मला ज्यावेळी दुःख होईल त्यावेळी पुन्हा तुमच्याकडे येईल, हा सगळा व्यवहार धार्मिक ठिकाणी करू नका. कारण पितृदोष जे असतात त्यांचं फार व्यापक प्रमाण आपल्या जीवनात असतं. ज्यांना पितृदोष आहेत, बघा अगदी बारीक सारीक गोष्टी आपण बघूया, ज्यांना पितृदोष आहे त्यांना दुर्धर व्याधी होतात किंवा एखादा आजार शरीरात लपून राहतो, अचानकपणे तीव्र रूप धारण केल्यावर प्रकट होतो. एखाद्याला जो आजार होतो त्याचं निदान केलं जात नाही, चुकीची औषध योजना दिली जाते. एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ही नेहमी हालाकीची असते. त्याच्या अंगी किती क्षमता असो, तो किती कष्ट करो, त्याला पाहिजे तसं त्यापासून धनप्राप्ती होत नाही. कर्जबाजारीपणा, कितीही संपत्ती आली तरी कर्ज फेडण्यातच जाते, हा देखील पितृऋणाचाच भाग असतो. घरात कधीही शांतता नसणे, अगदी छोट्या छोट्या कारणावरून सकाळी उठल्यापासून कोणाशी तरी भांडण होणे आणि घरात अशांतता असणे, पतिपत्नींचे तीव्र वाद होणे, त्याचा प्रभाव संततीवर होऊन तुमच्या मुलाबाळांवर होऊन त्यांना जीवनाविषयी भीती, निराशा, द्वेष निर्माण होणे, हा देखील पितृदोषांचाच प्रभाव असतो. एकूणच आपल्या अंगी क्षमता असू नये, त्या क्षमतांनुसार आपण केलेल्या अथक प्रयत्नानंतरही त्या प्रयत्नांचं फल आपल्याला मिळत नाही. जीवनात नेहमी निराशावाद किंवा कसं तरी जीवन जगणे, धडपड करून जीवन जगणे, हे जे प्रकार आहेत यामागे 99% पितृदोषच कारणीभूत असतो. अजून एक असं जाणवतं की ज्या घरातला पितृदोष वाढलेला असतो त्या लोकांना देवधर्म करण्याची, दानधर्म करण्याची बुद्धीच होत नाही. माझा देवावर विश्वास नाही, मी खूप शिकलेलो आहे, या खोलसाट कल्पना आहेत, असं म्हणणारे जे लोक आढळतील, समजावं यांचा पितृदोष अत्यंत तीव्रपणे वाढलेला आहे. या पद्धतीने पितृदोषांचं अनेक प्रकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे चमत्कार घडणे आणि कोणीतरी येऊन मला देऊन टाकणे, मला माझ्या दुःखातून मोकळं करणे, हा या मागचा प्रकार नाही. तुमचे पितृऋण जे साचलेले त्यातून तुम्ही बाहेर पडणं हे गरजेचं आहे. त्यासाठी पितरांच्या इच्छा पूर्ण करणं. मागच्या भागात आपण बघितलं की आपल्या आईवडिलांच्या ज्या काही इच्छा असतात, एखाद्या वडिलांना भावाला वाटणी द्यायची असेल, एखाद्या पित्याला आपल्या 2-3 मुलांपैकी एखाद्या मुलाला जास्त संपत्ती द्यायची असेल, एखाद्या आईला आपले दागिने आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्या मुलींना द्यायचे असतील, हे जे सगळे प्रकार आहेत हे पितृऋण तुम्ही फेडलंच पाहिजे.
आणि त्या जर नाही फेडलं गेलं तर मागच्या भागातही मी सांगितलं की ते आपल्या वचनात अडकलेले असतात आणि त्या वचनातून ते मुक्त झाल्याशिवाय तुम्हाला तुमचं जीवन तुमच्या इच्छेप्रमाणे सफल किंवा यशस्वी करता येत नाही. देवऋण हा जो प्रकार आहे याचा उगम सुद्धा पितृऋणातूनच होतो. लक्षात घ्या, कुलस्वामिनी ही संकल्पना सर्वाधिक महत्त्वाची आहे. कुलस्वामिनी म्हणजे काय? जगदंबेची तर अनेक रूपं आहेत, पण एखाद्या रूपाला, एखाद्या स्थानाला तुमच्या पूर्वीच्या पिढ्यांमधले सगळे लोक शरण गेलेले असतात. त्या देवीला ते म्हणतात की तूच आमच्या कुळाचा सांभाळ कर, आम्ही वर्षातून ठराविक महत्त्वाचे तुझे उत्सव आम्ही साजरे करू, अशी त्या देवीला विनंती केलेली असते. आणि प्रत्येक पिढी, आधीच्या पिढीने दाखवलेले नियम त्या देवतेचे करत असते आणि म्हणून त्या देवीकडे तुमच्या घराण्यातल्या येणाऱ्या पिढींचं सगळ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते. याला म्हणतात कुलस्वामिनी. जसं फॅमिली डॉक्टर आपण म्हणतो की आमच्या घरात सगळ्यांचं त्यांना माहिती आहे, तसं कुलस्वामिनी ही तुमच्या घराण्यातल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी जबाबदार असते. आणि हे संरक्षण तिथं मिळावं म्हणून तुमच्या वडिलांनी, आजोबांनी ज्या पद्धतीने कुलधर्म, कुलाचार केले त्याच पद्धतीने पुढच्या पिढीने ते करणं अपेक्षित असते. मी मागेही सांगितलं की आपण काय करतो, माझे आजोबा करत होते आणि मग वडिलांनी त्यातलं थोडं कमी करून टाकलं, त्यापेक्षा मी कमी करून टाकलं, माझे मुलं तर बाहेर गावी आहेत, बाहेर देशात आहेत, ते काहीच करणार नाही. म्हणून कुलाचार ज्या घराण्याचे बंद पडलेले असतात त्या घराण्याला त्यांच्या होणाऱ्या दुःखापासून कोणीच सोडवू शकत नाही. कुलस्वामिनीचा अधिकार हा सगळ्यात मोठा आहे. कुलस्वामिनीची कृपा झाल्याशिवाय गुरुकृपा देखील होऊ शकत नाही. आणि त्या गुरुकृपेने आणि कुलस्वामिनीच्या कृपेने तुम्हाला इतर ऋण फेडण्यासाठी लागणारं बळ, तपश्चर्येचं सामर्थ्य मिळत असतं. म्हणून ज्यांनी कुलस्वामिनीची कृपा मिळवली नाही त्यांच्या जीवनामध्ये ते किती प्रयत्न केले तरी सुखी होऊ शकत नाही. आपण प्रत्येक आपली सिजनेबल भक्ती असते. आता पक्ष चालू आहे म्हणून हे व्हिडिओ आपण ऐकत असाल. नवरात्र लागल्यावर तुम्ही मला म्हणाल की महाराज आता पुरे करा, आता मग देवीचं काहीतरी सांगा. तसं नाही आहे. हे आधी समजून घ्या. हे समजून त्यानुसार ज्यावेळी तुम्ही वागायला लागाल त्याचवेळी या पुढच्या देवतांची कृपा आपल्यावर होणार आहे. पितृऋणाच्या संदर्भात भरपूर असं काही मला सांगायचं आहे, म्हणून पितृपक्ष निघून गेला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचायला, तरी क्रमाने हे व्हिडिओ नीटपणे समजून घ्या. त्यानंतर मग कुलस्वामिनीची सेवा सर्वप्रथम आपल्याला करायची आहे, हे लक्षात घ्या. कुलस्वामिनीच्या कृपेशिवाय तुम्हाला गुरुप्राप्ती होणार नाही आणि गुरुची प्राप्ती झाल्याशिवाय तुम्ही मोक्ष मार्गासाठी जे काही पुण्य करताय, जे काही जप, तप, ग्रंथ वाचन, उपवास करताय, त्याचं फल गुरूंच्या कृपेशिवाय संरक्षित राहू शकत नाही. आपण खूप करतो पण पितृलोक बळजबरीने आपलं पुण्य घेऊन जातं. आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं असं जे आपण म्हणतो त्याच पद्धतीने घडत असतं.
आणि आपले पितर म्हणजे आपण काय समजतो, आई वडील आजोबा किंवा पणजोबापर्यंत 3 पिढ्यांचाच फक्त आपण विचार करतो. पण पितर म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या गोत्रामध्ये, तुमच्या भाऊबंदकीमध्ये असलेले सर्व आत्मे, ते जर अतृप्त असतील, त्यांना जर पुण्याची गरज असेल, तर ते तुमच्या पुण्याईवर डल्ला मारत असतात. आणि त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी कुलस्वामिनी तुम्हाला मदत करते. म्हणून कुलस्वामिनीची सेवा जर तुमच्या घरात होत नसेल, तर निश्चितपणे समजा की आपण किती प्रयत्न केला तरी पितृऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत आणि या प्रत्येक प्रकाराची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. समय संकोचाने मी आता याच ठिकाणी थांबतो. पुढच्या भागात आपण याचे पुढचे जे काही कारणं आहेत पितृऋणातून मुक्त होण्याचे, त्याविषयी विचार करू. ओ